भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून ते पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. या ज्योतिर्लिंगांमधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव करण्याची विनंती केली. त्यानंतर शिवलिंग रूपात याच ठिकाणी महादेव स्थापित झाले. या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर असे नाव पडले. भीमाशंकर शिवमंदिर हे एक शक्तिशाली ऊर्जा केंद्र मानले जाते. येथे भगवान शिवाने वाईटांचा नाश केला म्हणून येथे भक्त येतात आणि धार्मिक विधी करतात. त्यामुळे त्यांना आंतरिक शांती, आध्यात्मिक पुनरुज्जीवन मिळण्यास मदत होते. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. हनुमान तळे आणि नागफणी पॉइंटच्या दिशेने जाताना निसर्ग परिचय केंद्र लागते. नागफणी च्या दिशेने (1984) साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, उदमांजर, बिबटे असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. हनुमान तलाव हे यात्रेकरूंमध्ये विशेष प्रसिद्ध असलेले एक शांत आणि रमणीय ठिकाण आहे. हा तलाव हनुमानाच्या चरणाशी संबंधित असल्याचे मानले जाते. येथे आराम करून श्रद्धाळूंना आणि निसर्गप्रेमींना येथे शांतता आणि आध्यात्मिक वातावरण मिळते. आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1230 मीटर इतकी आहे. नागफणीवरून कोकण व परिसरचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.